नमस्कार. मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा आहात सर्व? मजेत ना? आम्ही चाललेले द्वारकावरून आता हापा. हापा म्हणजे कटरा स्टेशनला, हापा स्टेशनला होतो. आता तिथून आम्हाला कटरा वैष्णोदेवीसाठी आम्हाला ट्रेन पकडायची होती. तर आम्ही पलीकडच्या साईडला जाणार होतो आणि लिफ्टमधून आम्ही त्या बाजूला गेलेलो आहे आणि आता इथे कटराची ट्रेन लागलेली आहे पलीकडे. हे बघा, ह्या बाजूला जायचं होतं. तर आता आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती निघालो आहे. सर्व बॅगा वगैरे व्यवस्थित सर्व घेऊन. आत्ता बॅगा कमी होत्या, पण निघत्या वेळी भरपूर बॅगा झालेल्या, म्हणजे 2-3 बॅगा एक्स्ट्रा झालेल्या शॉपिंगचे वगैरे. आणि आता इथे आम्ही लिफ्टमधून पलीकडच्या साईडला आलेलो आहे आणि इथे सर्वांकडे एक एक बॅगा अशा मोजून सर्व हे केलेल्या. आणि ट्रेनमध्ये आम्ही इकडे चढलेलो आहे. ट्रेन आलेली आहे आणि इथे आम्ही AC ट्रेन इथे होती. तर कटरा ट्रेन इथे लागलेली आहे, बघू शकताय, वैष्णोदेवीला जाण्यासाठी. आणि ट्रेन म्हणजे मधूनच तिथे किसान आंदोलन होते, परत हे होतं, इलेक्शन होतं, त्याच्यामुळं ट्रेन आहे ना लेट होत होत्या. त्याच्यामुळं अजून एक एक दिवस वाढत गेला आमचा. आणि आता इथे ट्रेन लागली. आम्ही इथं ट्रेनमध्ये सर्व सामान ॲडजस्ट केला सर्व. पुढे तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर चहाचा टाईम झाला. मग मी केटली घेऊन गेलेली, त्याच्यामध्ये गरम पाणी केले बिसलरीचं आणि प्लगला लावलं. तर तिथून मग चहाचे सॅशे वगैरे घेऊन गेलेले सोसायटीचे, जे म्हणजे पटकन असे होतात. फक्त साखर, चहा पावडर सर्व एकत्र त्याच्यामध्ये असतं. ब्लॅक टी पण आणलेली मी, ब्लॅक कॉफी. तर ज्याला जशी लागेल तशी, आणि शुगर पाऊच पण आणलेलं. तर त्यांना ब्लॅक कॉफी पाहिजे होती, तर मग ते शुगर पाऊच ते आणि ब्लॅक कॉफी करून मी त्यांना दिली. आणि मग एक चहा, बिस्किट वगैरे सर्व असं घेऊन गेलेलो. आणि हे डीमार्टमधून कप घेऊन गेलेले काचेचे 2 असे, कारण ते प्लॅस्टिकच्या कपामध्ये नीट हे करायला येत नाही. आणि आता इथे राजकोट आलेलं आहे आणि पाण्याच्या बॉटल इकडे. आणि इथे जेवणाचे 7:30 वाजलेले आहेत आणि तिथे फक्त जेवायचं, झोपायचं आणि पत्ते वगैरे खेळायचं तेच. आणि ह्यांनी ऑनलाईन मागवलेलं जेवण ते जेवलो. त्याच्यानंतर मग 10:30 वाजता इकडे बघा बेडशीट वगैरे तिथे ट्रेनमधून दिलेलं, तर ते आम्ही सर्व तिथं हे केलं. आणि इथे ईशान गौरवची हे झालेले काका आणि आम्ही हातरून करत होतो इथे. आणि असे करत होते, मच्छर चावणार नाहीत म्हणून. तर आणि इथे बेडशीट, कंबल वगैरे सर्व दिलेले आहेत. 10:30 वाजलेले आहेत आणि इकडे झोपायची तयारी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता आहे आणि इथे कचोरी आणि नाश्ता आम्ही करून घेतलेला. आलू पराठा यांनी ऑनलाईन मागवलेला. ते झाल्यानंतर इथे गप्पा गोष्टी सर्व करत बसले. काका, दुसरे काकांचे मित्र होते ते. आणि नाश्ता झाल्यानंतर हा समोरचा सीन दाखवते तुम्हाला. आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग हे पत्ते खेळायला लागले सर्वजण. होते ते 3 पत्ती, 4 पत्ती, काय काय एक एक नावं होती, ते काय मला माहिती नव्हती. आणि नंतर मग ट्रेनमध्ये कॉफीवाला होता, ते घेतलं आणि टोस्ट खाल्लं आम्ही. आणि इथे परत आम्ही ट्रेनमधून जेवण मागवलेलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी इथे म्हणजे दुपारीच इथे आग्र्याचा पेठावाला आलेला, म्हणजे तिथे ट्रेनमध्ये. तर तिथून आम्ही पेठे घेतले, हे म्हणजे प्रसादी म्हणून देण्यासाठी. आग्र्याला तर आम्हाला हे करायला नाही भेटलं. आणि हिचं निजामुद्दीन हे आलेलं आहे, न्यू दिल्ली. बघू शकता, इथे झोपायची तयारी परत चाललेली आहे. आणि इथे ईशानला थंडी लागत होती म्हणून तर कानाला टोपी वगैरे घालून, अंगावरती कांबल वगैरे घेऊन झोपला पण ईशान लगेच. त्याला भरपूर दमलेला तो. तो हे बघा हे झोपलाय कसा पूर्ण एकदम. आणि इथं खाली आमच्या बाजूला दुसरे सीट होते आणि इकडे ईशान झोपलाय. आणि सकाळचे वाजलेत 6. बघू शकताय, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि ते पफ पॅटीस बोलतात ते तिथे मिळतं चांगलं, तर ते घेतलं. पाणी, चहा वगैरे घेतलं. आणि इथे स्टेशनचं काही नावच नव्हतं, पूर्ण घडीच असं सर्व लिहिलेलं त्याच्यावरती. तर त्यामुळं काय समजलंच नाही काय होतं ते. आणि एकदम ते लांब स्टेशनचं नाव होतं. आणि हे स्टेशन आल्यानंतर आम्ही परत मस्त असा सीन होता. आणि मधून आम्हाला माकड वगैरे पण दिसलेले. पण जास्त व्हिडिओ मोठी होईल तरी मधून मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं हे केलेलं आहे. आणि वैष्णोदेवीला जाताना पण मज्जा आली. आणि नंतर मग ह्यांनी पिझ्झा ऑर्डर केला, म्हणजे ट्रेनमध्येच आलेला. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण झालं, म्हणजे जेवणाचंच टेन्शन आणि नाश्ता पाणीचं. घरी असलं कसं आपल्याला घरी जे असतं ते आपण खातो, पण बाहेर गेल्यानंतर जेवण चांगलं आहे की नाही ते पण हे होते.
पण ह्यांनी ऑनलाईन मागवत होते तर जेवण चांगलं मिळत होतं. ट्रेनमधून आम्ही एकदा दोनदा घेतलं तर सर्व कच्चं असं होतं जेवण, म्हणून तर काय हेच नाही केलं. आणि मग सकाळचं आम्ही मॅगी ती गरम पाण्यामध्ये असते ती घेतली, कॉफी घेतली इथे आणि नंतर मग आम्ही उतरले वैष्णोदेवी ह्याला कटरा स्टेशनला आपल्या ह्याला. वैष्णोदेवी आता इथे आपला स्टॉप आलेला आहे. 11:30 वाजता आम्ही पोचलेलो आहे वैष्णोदेवीच्या इथे. आणि आता इथून भरपूर चालायला लागतोय, म्हणजे स्टेशन एका बाजूला आणि आपल्याला जायचे स्टॉप आहे तो एका बाजूला, म्हणजे जवळपास अर्धा तास लागतो चालत जायला. बॅगा ओढत ओढत तेवढं जायचं. म्हणजे बघू शकता स्टेशन इकडे आणि आपल्याला जायचे त्या बाजूला. भरपूर असं चालल्यानंतर बॅग चेकिंग वगैरे, म्हणजे ते ट्रॉलीमधून जसं हे करतात तसे, आणि ते पोलीस वगैरे पण होते. तर तिथून आम्ही गेल्यानंतर ते लोकल ट्रॅव्हल्स असतात तिथून आम्ही हे केलं. हे बघा इथे पोलीस वगैरे होते. लोकल ट्रॅव्हल्स असतात तिथून आम्ही हे केलेलं, गाडी घेतली, ट्रॅव्हल केली आम्ही, म्हणजे 3-4 आम्ही केले. त्याच्यामध्ये सामान वगैरे सर्व केले. इथं चेकिंग झालं तिकीट वगैरे आणि नंतर मग आम्ही पुढे निघालोय. इकडे बघा सामान चेकिंगसाठी बॅगा वगैरे सर्व ठेवून मग आम्ही पुढे आलोय आणि इकडे ह्या बाजूला जायचं आहे आपल्याला. हे बघा इकडे आपला तिरंगा आणि इकडे गर्दी बघू शकताय, भरपूर अशी गर्दी. आणि इथून मग आम्ही गाडी करून आम्ही गेलो हॉटेलला. हॉटेलवरून आम्ही हा बाजूलाच देवी हिल हॉटेल आहे. गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो तेव्हा याच हॉटेलमध्ये थांबलेलो आणि इथे आम्ही राजमा राईस 1:30 वाजलेला आहे. अंघोळ वगैरे करून तसेच आम्ही पटकन निघालो पुढे वैष्णोदेवीला जाण्यासाठी. पनीर चिली, राजमा राईस, बटर रोटी, सलाड आणि जिरा राईस नव्हता, राजमा चावल 2 प्लेट मागवलेलं, हे खाल्लं आम्ही. आणि नंतर मग आम्ही यात्रा पास काढण्यासाठी पुढे निघालो. यात्रा पास काढल्याशिवाय पुढे आपल्याला जाऊ नाही देत. आणि इथे दाल तडका घेतलेला. हे बघा इथे आम्ही जेवण वगैरे झालं, 1:30 वाजलेला. आम्हाला तिथे पोचेपर्यंत स्टॉपला पोचेपर्यंत 3:30 वाजले आणि 3:30 नंतर आम्ही वरतीचा हे करायला सुरुवात केली. अर्धकुवारीपर्यंत आम्ही घोडा केलेला आणि त्याच्यानंतर आम्ही वरती चालत गेलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मग भैरवनाथाला येण्यासाठी पण आम्ही घोडा केला. नंतर तिथून परत आम्ही चालत आलेलो आहे, कारण उशीर होणार होता आणि मुलं पण होती. मग रात्रीचं खाली उतरणं चांगलं नव्हतं, म्हणून तर आम्ही घोडा केला. तिथून वैष्णोदेवीपासून हे 3 किलोमीटर आहे, पण जास्त चालायला लागतं वरतीच भैरवनाथाला इथे वरती चढण्यासाठी. आणि इथे काका काकी पुढे चाललेले आहेत. यात्रापास आम्ही इथून केला आणि नंतर मग आम्ही पुढे यात्रापासचे तिथे मोबाईल अलाउड नव्हता शूट करणं, म्हणून तर मग मी केलं नाही. आणि मग इथून आम्ही पुढे निघालेलो आहे. तिथून परत ऑटो करायला लागली. ऑटो करून मग ते घोडाचं जिथे स्टॉप आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहे आणि तिथून तेवढं थोडं म्हणजे अर्धा तास चालायला लागले. त्यानंतर मग 3:30-4च्या टायमामध्ये आम्ही निघालेलो आहे इकडे. आणि इकडे बघू शकता, इकडे जे समोर व्हाईट कलरचं दिसतंय तिथे मंदिर आहे वैष्णोदेवी माताचं. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि इकडे मी बोलत होती पण आहे ना, भरपूर असा आवाज येत होता बाजूनी. आणि इकडे बघू शकता बाजूला पालखी अशी केलेली आहे, म्हणजे पालखीने नेत होती लेडीजला त्या. आणि इकडे सर्व असं हे केलेलं आहे. आता पुढचा प्रवास आहे तो वैष्णोदेवीचा असणार आहे, म्हणजे घोड्याने गेलो अर्ध्या रस्त्यात, अर्धकुवारी माता मंदिर आहे तिथे तिथपर्यंत. आणि नंतर तिथून आम्ही गेलेलो आहे वैष्णोमाता देवीला. वैष्णोमाता देवीसाठी आम्ही किती लाईनमध्ये उभे राहिलो आणि किती टाईम झाला आम्हाला तिथून येण्यासाठी, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर पण करा, कमेंट करायला विसरू नका. आणि इथे आम्ही जिथे थांबलेलो तर तिथे मस्त असं हे बघा बाजूला जी भिंती होती त्याच्यामध्ये हे केलेले आहे, मस्त कोरीव काम केलेलं. आणि ईशान, काका, काकी, गौरव आणि सर्वजण असे इथे बसलेले आहेत आणि मी व्हिडिओ काढायच्या नादामध्ये त्यांच्या पुढे पुढे येत होती. आणि मस्त असे आमचा सफर झालेला आहे इथे वैष्णोमाता देवीचा. एकदम भारी, कोणाला काही त्रास झाला नाही, काही नाही. एकदम मस्त असा प्रवास झाला आहे. उज्जैनला पण ते पण मस्त झाला, एकदम भारी असा प्रवास झाला आहे. आणि इथे काकडी सलाड वगैरे हे झालेलं आहे. आणि इथे ईशान मस्त एन्जॉय करत होता, घोड्यावरती बसलेला आहे, अगदी गाणं वगैरे बोलत. हिंदी एवढं फारसं जमत नव्हतं तरी पण ते घोडावाला होता त्याच्याशी हिंदीमध्ये बोलत होता
आणि सर्वजण माणसं त्याच्याकडे बघत होती आणि तो हुर्र, जसं ते घोड्यावाला कसं घोड्याला करतो हुर्र, तसं ईशान पण करत होता हुर्र हुर्र. आणि मस्त मज्जा आली. आणि अर्धकुंवारी माता मंदिरपर्यंत आम्ही, हे बघा इथे ईशानचा घोडा किती फास्ट चाललेला आहे, बघू शकताय. तर त्याला भीती वगैरे काही वाटत होती. मला त्याचंच टेन्शन होतं की तो बसतोय की नाही घोड्यावरती, आणि बसला तर पडणार वगैरे तर नाही ना, म्हणून तर. आणि इकडे वैष्णोमाता देवीचं मंदिर बघू शकता. इकडे खाली आम्ही एवढ्या खालून वरपर्यंत आलेलो आहे. आता अर्धकुंवारी माता मंदिर आहे ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे मी. तर आणि इकडे उतरलो आम्ही इकडे. आणि इकडे माकड बघताय, म्हणजे माकड हातातून जे काय दिसेल ते उचलून नेत होते, म्हणजे पळून नेत होते. म्हणून तर मोबाईल वगैरे सगळे, आणि मी एका बाजूला उभी होती आणि मोबाईल पटकन मी खाली ठेवला. आणि गर्दी बघताय, भरपूर अशी गर्दी होती. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया वैष्णोदेवी मातेचं दर्शन करायला.